हो ना ग, हे सगळं चालूच राहणार आहे. आजीला कधी आपलं चांगलं बघवलंय का? आधीच एकतर मी तिचा इगो ठेचलाय, कारण तिला माझ्यासाठी मुलगी निवडायची होती, पण मी स्वतःहूनच निवडली. आता ती मी निवडली म्हणजे चांगली असूच शकत नाही, असंच त्यांचं मत. मग त्यातही तू चांगली निघाली. अशी कशी चांगली निघाली? काहीतरी काळाबेरा असणारच. मग काय करायचं? तर छळायचं. असं छळायचं की तू काहीतरी बोलशील आणि मग ते धरून बसणार, पण तरी तू मागे हटली नाही. मग काय केलं तर मग आपल्याला वेगळा करण्याचा प्रयत्न केला, त्यातही सक्सेसफुल नाही झालं. म्हणूनच आता आपल्याला घराबाहेर हकललंय आणि अशा प्रकारे त्रास द्यायचा प्रयत्न करतात ते आपल्याला. पण आपण नाही घेणार त्यांच्या मनावर काही. तू आजीला बोललीस ना, एक नंबर काम केलंस तू, खरंच खरंच. त्यामुळे पार्टी तो बनतीये. सिद्धिराज, काहीही सेलिब्रेट करता तुम्ही? अरे काही काय, बायकोचा विजय आणि शत्रूचा पराभव हे सेलिब्रेट करते. आजी आणि शत्रू? ती स्वतःच झाली शत्रू, मी नाही केलंय तिने. ते जाऊ दे, हे घे. आणि हे चीयर्स. ये बात. सिद्धिराज, कुठल्याही प्रसंगात आपण दोघं एकत्र असलो की किती मजा येते ना. सवाल काय? असं बोलली फोनवरती तुला? हा संपत. तिची केवढी हिंमत झाली आणि इतकं त्याला घराच्या बाहेर काढलंय, पण तरी अजून चरबी उतरलेली नाही. नाही संपत, नाही रे. हे तुझा तो वकील कधी येतोय? हे बघ आलेच. नमस्कार. 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 इतक्या अर्जंटली कसं काय बोलावलं? तेवढंच महत्वाचं काम होतं, बसा तुम्ही. हे बघा वकील साहेब, काही दिवसांपूर्वी मी माझ्या नातवाला दिलेला जामीन आहे ना, तो आम्हाला मागं घ्यायचा आहे. अगं आई, थांब संपत, मला अडवायचं नाही. माझा निर्णय झालेला आहे. आता माझ्या दृष्टिकोनातून तुझा सिद्धू माझा कोणीही नाही. शून्य आहे तो, शून्य. सिद्धिराज, आपल्या घराबाहेर एवढी गर्दी काय? हो, आजींनी अतिक्रमणवाल्यांना वगैरे पाठवलं नसेल ना? नाही भावना, तू उगाच टेन्शन घेऊ नकोस. बिलाऱ्यांची अधिकृत जमीन आहे, असं काही नाही होणार. बघूया आपण. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सिद्धू दादा. अहो काय सिद्धू दादा, हा नवीन घरात राहायला आला तर आम्हाला सांगितलं बी नाही. अहो आम्ही काहीतरी मदत केली असती. हा अहो तुम्ही आमच्या परिसरासाठी एवढी कामं केलीत, हा केलीत का नाही? का नाही? मग आता इथं राहायला आल्यावर म्हटलं आम्ही स्वागत केलंच पाहिजे. मग बरं, घर लागलं का तुमचं व्यवस्थित? हा आणि लागलं नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही काहीतरी मदत करतो. काही हवं असेल तर आम्हाला सांगा. नाही दादा, घर तर लागलंय. पैसे हवेत का सदू दादा? किती हवेत सांगा, आम्ही आमच्या महिला बचत गटाच्या भिशीतनं काढून देऊ शकतो. नाही काय काहीतरीच काय बोलताय तुम्ही? बघा, आम्ही दोघं काही शोधत असू आता तर फक्त काम. मला दोघांनाही कामाची गरज आहे. मला सांगा, तुमच्यापैकी कोणाकडे काही काम आहे का? आई, एकदम तडकाफडकी असा निर्णय घेऊ नकोस. कितीही झालं तरी सिद्धू आपला वारसदार आहे. नाही संपत, नाही. स्वतःच्या मर्जीनं गाडे पाटलांचा आडनाव टाकून तो घराबाहेर पडलाय. नाही, त्याचा आणि आपला आता काही एक संबंध नाही. संपत. वकील साहेब, सांगितलं ना तुम्हाला, काय बघताय पुन्हा पुन्हा? जामीन मागं घेण्यासाठी जी काही कागदपत्र तयार करावी लागतात ती ताबडतोब तयार करा. आता निर्णय झालेला आहे. हो, काही इतक्या घाईनं निर्णय घ्यायची गरज नाहीये. कसली वाट बघायची?
त्या दोघांनी आपल्या डोक्यात ती मिरे वाटायची? काय नाही, तुम्ही काय बघत बसला? एकदा सांगितलं ना मला काय करायचंय ते. हो, लक्षात आलं माझ्या. आयत्या वेळी काय होऊ शकतं हे जरा बघावं लागेल. जे काही बघायचंय ना ते लवकर बघा. मला ही गोष्ट लवकरात लवकर व्हायला हवी, समजलं? हो. अगं आई, मला कळतंय सिद्धूला आवर घालायला हवाय, पण पण आपल्याच पोराला पुन्हा जेलमध्ये पाठवायचं म्हणजे? उगाच मी त्याला ढाण्या वाघ म्हणत नाही. वाघ जशी चाल करतो ना तसंच तो सोचतो सुद्धा. काही होणार नाही त्याला. सिद्धू दादा, तुमच्यासाठी आहे एक काम. कुठलं? म्हणजे आतापर्यंत तुम्ही केलेली जनसेवा लक्षात घेता हे काम तुमच्यासाठी एकदम फिट आहे. अहो, एक नंबर की. मी तुम्हाला आधीच सांगतो की मी कुठल्याही पक्षाकडून काम करणार नाहीये. कारण मी गाडे पाटलांचं आडनाव टाकलंय, त्याच्यामुळे गाडे पाटलांच्या पक्षांसाठी मी काही उमेदवारी करणार नाहीये. आणि जरी मी गाडे पाटील आडनाव टाकलं असलं तरी त्यांच्या विरोधात उभं राहणं सुद्धा मला बरोबर वाटत नाही. त्यामुळे तुम्हाला जर मला कुठलं काम द्यायचं असेल ना तर असं काम द्या ज्यामुळे आपल्या अख्ख्या गावाचा फायदा होईल, ना की कुठल्या पक्षाचा. एकदम बरोबर बोलात. बघा कसं असतं सिद्धू दादा, निवडणुका आल्या ना की काम करायला कार्यकर्ते भरपूर असतात, पण त्यांचा म्होरक्या नसतो. तो म्होरक्या तुम्ही वा सिद्धू दादा. काय म्हणजे नेमकं काय करायचंय? कसं असतं ताई, आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आल्या तरी काय काय लोकांना तरी हे पण माहित नसतं मतदार यादीत आपलं नाव आहे की नाही. तर काय कायकडे तर मतदान कार्ड पण नसतं. फक्त ते माहिती गोळा करायची, ते त्यात आपल्या कार्यकर्तेच करतील, पण तुम्ही आमचा म्होरक्या. कसं? हो दादा, बेस्टच झालंय की. नाही, मी खरं सांगू तर माझ्या आवडीचंच काम आहे. तुम्हीच सांगा आता कधीपासून येऊ का मला? उद्यापासून सिद्धू दादांचा, सिद्धू दादाचा, विजय असो, सिद्धू दादाचा. विजय असो. वीणा, ए वीणा 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 वीणा, हे बघ मी काय आणलंय तुझ्यासाठी. भैया, आईस्क्रीम? अगदी माझ्या मनातलं ओळखलं ना तुम्ही. मी पण आज खूप खुश आहे. 100 किलोची ऑर्डर मिळाली आम्हाला, आणि ती पण रोज असणार आहे. आता आम्हाला 24 तास काम असणार आहे, मला आणि घरघंटीला. बघा, असंच काम मिळत राहिलं ना तर एक घरघंटीची दुसरी घरघंटी, दुसऱ्या घरघंटीची तिसरी घरघंटी व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. हे आईस्क्रीम मी कशासाठी आणलंय ते तर विचार. मी आता घरी येता येता आपल्या घराकडे जाऊन आलो तर पहिला स्लॅब झालेला आहे. आता भिंती उभ्या झाल्या, छप्पर झालं की झालं. आणि मी का खुश आहे ते तुम्हाला माहितीये का? काही नको सांगूस, आईस्क्रीम खा नाही तर वितळेल. लवकरच आपलं घर रेडी होणार. घर तयार झालं की मग आपल्याला इंटिरियरचं काम करायचंय. पण हा, इंटिरियरचं काम करताना आपल्याला तिथे थांबावं लागणार, कारण हे इंटिरियर वाले आहेत ना, वस्तू लंपास करतात, जास्त पैसे लावतात. पण आपण तसं होऊ नये द्यायचं. एकदा घर झालं की आपण इकडचा घाशा गुंडाळायचा आणि तिकडे बसताना हलवायचं लगेच. म्हणते एवढी काय घाई आहे तुम्हाला नवीन घरात राहायला जायची? काय घाई आहे म्हणजे? अगं तुझं स्वतःचं किचन तयार होणार तिथे, मग तुला जायचं नाही? आणि तुला काय इथे या म्हाताऱ्यांमध्ये कुडत राहायचंय? आई, आईस्क्रीम